कथासार. नवनाथ कथासारमध्ये खूप पवित्र आणि शक्तिशाली कथा आहे. शनिवारी वाचले तर विशेष फळ मिळतं. नवनाथ कथासार थोडक्यात. नवनाथ म्हणजे 9 अवतारी सिद्ध पुरुष. त्यांनी धर्मरक्षणासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी अवतार घेतला. नवनाथांची नावे: मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, काणिफनाथ, चरपटीनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि गहिनीनाथ. गहिनीनाथे कृपा केली पूर्ण, आहे की नाही. मुख्य कथा काय आहे? उत्पत्ती. भगवान शिवांनी पार्वतीला अमर कथा सांगितली आणि एका पोपटाने ती ऐकली आणि तो मच्छिंद्रनाथ झाला. कार्य: नवनाथांनी 12 वर्ष तप करून सिद्धी मिळवल्या. मग जगभर फिरून लोकांना रोग, संकट, दुःखातून मुक्त केले. प्रसिद्ध कथा: गोरक्षनाथ राजा भर्तरीला वैराग्य दिलं. मच्छिंद्रनाथ कड्यावर 12 वर्ष समाधी. नवनाथांनी गावोगावी जाऊन लोकांना आदेश देऊन मदत केली. वाचण्याचे फायदे काय होतात? तर संकट दूर होतात, नवनाथ रक्षण करतात, घरात सुख शांती येते, रोग, भय, शत्रू नष्ट होतात, गुरुकृपा मिळते. शनिवारी कसं वाचायचं? स्नान करून देवासमोर दिवा लावून रोज एक अध्याय वाचावा. 40 अध्याय आहेत. शेवटी ओम चैतन्य नवनाथाय नमः हा जप 11 वेळा किंवा 11 माळी करावा. गुरुवारी आणि शनिवारी विशेष याचा फायदा असतो. संपूर्ण नवनाथ 7 दिवसात पारायण करतात. रोज 2 वाचले तरी चालतात. नवनाथ कथासार. मच्छिंद्रनाथ महाराज नवनाथांचे गुरु आणि प्रमुख. ओळख: वायुपुत्र, योग मार्गाचे संस्थापक. मत्स्याच्या पोटातून शिवाची अमरकथा ऐकली म्हणून मच्छिंद्र झाले. गोरक्षनाथ महाराज कामयोगी, सिद्धीचे जनक. ओळख: मच्छिंद्रनाथांचे लाडके शिष्य. राजा भर्तरीला वैराग्य दिले, नाथ संप्रदाय वाढवला. जालिंदरनाथ कामवेद आणि शास्त्रांचे ज्ञाते. स्त्रीच्या पोटी जन्म पण दगडावर वाढले. गोरक्षनाथांना दीक्षा दिली. काणिफनाथ बालयोगी, चमत्कारिक. ओळख: मातेच्या कानातून जन्म झाला म्हणून काणिफ. लहान वयात मोठी तपश्चर्या केली. चरपटीनाथ औषधी आणि आयुर्वेदांचे तज्ज्ञ. फाटक्या वस्त्रात राहणारे रोग्यांना बरे करायचे. भर्तरी महाराज वैराग्याचे प्रतीक. उज्जैनचे राजा होते. राणीच्या मृत्यूनंतर राज्य सोडून गोरक्षनाथांचे शिष्य झाले. रेवणनाथ महाराज शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे रक्षण. कोल्हापूरजवळ वास्तव्य. रैवसिद्ध म्हणून ओळखले जातात. नागनाथ नागदेवतेचे उपासक. सापांवर नियंत्रण, विषबाधा आणि कालसर्प दोष दूर करतात. गहिनीनाथ शेवटचे नाथ, गुप्त साधना. जंगलात राहणारे, गुप्त विद्येचे दाता. नवनाथांचा एकत्रित मंत्र: ओम चैतन्य नवनाथाय नमः. संकट निवारण. नवनाथ 24 तास रक्षण करतात. घरातील वाद मिटवतात. नोकरी व्यवसाय प्रगती होते. राहू केतूचा त्रास कमी होतो. दिवा, धूप, लाल फूल आणि हा मंत्र 108 वेळा म्हणावा. अशी ही नवनाथांचं कथासार थोडक्यात. आपण प्रत्येक नवनाथांविषयी घ्यायचं का ते मला सांगा. मग आपण प्रत्येक नाथाविषयी वेगळा व्हिडिओ करूया. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत.
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद संस्कृती दर्शन या लवकर भेट द्यायला.